आम्ही चालू केला होता तिकडनं निघायला परत थांबणार क्रॉस क्रॉस थोडं कठीण जातंय सवय नसल्यामुळे गोप्रो आणि चालणं, पण व्ह्यूअर्ससाठी सुदर्शनचा अट्टहास आहे की आपण जातो तर इतरत्र लोकांना त्या जागेची पुरेपूर माहिती असावी, यासाठी फक्त हा अट्टहास. सकाळचे 7:45 झालेले आहेत. रोहनला फोन केले 2-4 तरी पण काही येत नव्हता. शेवटी घराखाली यायला लागलेलं आहे त्याच्या. आज ठरलंय आमचं. आज कुठे ठरलंय सांग आपलं? आज आपल्याला ढाकला जायचंय, हा इकडनं आहे 45 किलोमीटर दाखवते चिंचवड पासन. हो, तास 1.5 तासात पोहोचू आपण तिकडं. हे काय करतोय रोहन? आम्ही इकडे नाश्ता करायला थांबलेलो आहे. काय चाललंय? लिंबातले बिया. वा, अच्छा हुशार आहे तू. नाश्ता झालेला आहे मस्त मजबूत आणि थंडी पण तशीच मजबूत आहे. आता जरा काय ऊन पडल्यामुळे जरा बरं वाटतंय, नाही तर पूर्ण येताना गार वारं होतं. फुल पॅक होऊन येताना येणार आहे. सकाळी लवकर निघणार तर पॅक होऊन या, जसं की होऊन आता होतोय पॅक. सरळ जो आहे तो पूल जातो कामशेतला आणि आपल्याला जायचं आतल्या साईडला. कोणत्या गावात? काय कामशेतच आहे नाही? कामशेत मधून आत फिरायचं आपल्याला, कामशेत मधनं आत. आणि जांभवली सरळ लोणावळ्याला जातो. कुठे जायचं? जांभवली गाव. जांभवली गावामध्ये जायचं आपल्याला. आपल्याला जायचंय कुठं आता? इकडे वळायचं, राईट साईडला वळायचंय. आणि इकडे माग कामशेत गावात जातो. इकडे आहे. हा, तिकडे जातो तो पवना डॅमला. तिकडनं आपल्याला आता आतमध्ये जायचंय. आपल्याला रेल्वे पटरी क्रॉस करायची. रेल्वे स्टेशन पण आहे कामशेत. जर कधी रेल्वेने यायचं झालं तर रेल्वेला उतरायचं आणि इथं बाहेर ग्रुप असेल तर चांगली गोष्ट आहे. असे छोटे छोटे जीपवाले घेऊन जातो. हो का? 900-1000 रुपये घ्यायच्या आधी, आता काय माहिती नाही. आपल्याला इकडं थोडं थांबावं लागणार आहे रेल्वे आल्यामुळं क्रॉसिंग साठी. आपल्याला जायचं सरळ. हात जोडायचं काम चालू आहे इकडं. हात नाही, तांदूळ. भातच म्हणतात. तांदूळ तो भरडल्यानंतर तांदूळ आहे. डाव्या हाताला जांभवली गाव आहे. आपल्याला तिकडे जायचे आणि समोरच्या साईडला जे एवक्सन डॅम, तिकडे आत खालती गुफा आहेत आतमध्ये छोट्या छोट्या. त्या गुफेमध्ये जायचं आपल्याला. शनिवार असल्यामुळे थोडीफार आहे गर्दी, जास्त काय असं नाही पण आहे. इथं खाली एक महादेवाचं मंदिर आहे. तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली. स्वच्छ पाणी आहे पण एकदम नितळ, एकदम वाहतं पाणी आहे कंटिन्यू. 10 वाजलेत. आता आम्ही वरती जायला चालू केलेलं आहे. वरती बघू किती वाजता पोहोचतोय. तुझे डोंगर दिसतोय, तिथं पोहोचायचंय. दाटचा किल्ला आहे तो. वरती भगवा झेंडा दिसतोय बघ. हो, तिकडे जायचंय. झाडावर तुम्ही पाहू शकता ढाक किल्ल्याकडे असं लिहिलेलं आहे ना रे. त्याच्यामुळं हरवण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, पण काही हुशार असतात ते हरवतात शेवटी. होय. तुम्ही पाहू शकता इथे केवढी शांतता आहे. फक्त किड्यांचा आवाज आहे आणि आमच्या पावलांचा आवाज येतोय. किती पुढे आलं माहित नाही, पण अर्ध्या रस्त्यात तर पोहोचलोय. ओ नाही, अजून अर्धा नाहीये का?
आता भीमाशंकरचा फाटा फुटेल आपल्याला लवकरच. हा जे लोणावळा ते भीमाशंकर ट्रेक करतात हा ते याच रस्त्याचा वापर करतात अर्ध्यापर्यंत. हो का. पाऊल वाटे फक्त झाडी आहेत, कारण बाकी सगळी बघू शकता तुम्ही रस्ता. मगाशी आपण तिकडे होतो खालच्या साईडला. भीमाशंकरकडे आणि डाक गुहेकडे. आपल्याला इकडे खाली जायचंय. दम लागलेला आहे. शेवटची आपण आता आपण डायरेक्ट व्हॅली मध्ये जाणार. डाव्या हाताला आपला पिनाकल असेल, उजव्याला किल्ला. पण आपल्याला खाली उतरायचंय. हो. आणि खाली उतरायचा चित्त थरारक प्रकार तुम्हाला लवकरच दाखव. आणि चढाई पण बघा कशी आहे. झाडाची सावली असल्यामुळं मस्त वाटतंय आणि वार आहे छान. नाहीतर ऊन असेल तर पूर्णपणे विषय. आणि तुम्ही पाहू शकता इकडं कसं आहे. इकडे एवढं मस्त वार आहे दोन्ही कपाऱ्यांच्या मधनं. आता ऍक्च्युअल थ्रिल इथून पुढे चालू होणार आहे ट्रेकचा. हेच ते चित्त थरारक असं कष्टाचं काम. हे बघून आमचा एक नवीन पार्टनर शिवम याने माघार घेतली. आपण हे जे वरती दिसत आहेत तिथून आपण आता इथे खालती उतरलो. आता तिकडे जायचं आपल्याला. हा रूट आहे आपला जायचा. तर जाऊयात आपण. चला आता तिकडनं तसं रोप पकडून जायचंय. रोहन व्हिडिओ घेईल माझा. मी जाणार आहे पुढं. हे घे रोहन. या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या मला ऊन आल्यामुळे काही कळत नाही त्याच्यात काय दिसते काय नाही. पण प्रयत्न तर पुरेपूर चालू आहे सगळं कॅप्चर करायचा. जे कोण व्हिडिओ बघून येतात त्यांनी नीट लक्षात ठेवा. जमत असेल तर तिकडे या. काही नाही, देवावरती श्रद्धा असेल तर सर्व काही सोपं आहे. भैरवनाथाच्या नावानं चांगलं. असं ऐकायला मिळतंय की आपले लाडके ब्लॉगरांना
हे असं चढून आलोय आता वरती. जा जा वर जा. तो जो झेंडा दिसतोय तिथं पोहोचायचं आपल्याला. शकता कसा प्यायचे. आणि अशी लाकडं ठेवलेली आहेत आता गावकऱ्यांनी, जेणेकरून ते पाय ठेवून चढता येईल वरती. तुम्ही पाहू शकता कसं आहे खालच्या साईडला. आम्ही इकडे पोचलेलो आता फायनली. 11:15 वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता इकडं ज्या पॉईंटला पोचायचं होतं त्या पॉईंटला पोचलेलो आहे, भैरवनाथाच्या मंदिराजवळ. आम्ही दोघं आणि अजून 3-4 जण, एवढेच जण इथं वरती आहेत आता. आता येऊन बसलेलो आहे इथं. थोडं जे काय आणलं आहे बॅगेमध्ये ते खाणार आहे, थोडा आराम करणार आहे आणि निघणार आहे. बॅटरी कमी राहिली आहे त्याच्यामुळं माहीत नाही आता किती शूट होईल इथनं पुढचं, आहे की नाही रावण? जेवढं मॅक्सिमम कव्हर करणं लायक आहे तेवढं तर केलेलं आहे. आता बघूयात. चलो बाय. आमचं खाद्य पाहू शकता तुम्ही. असंच काहीतरी हवं गडावरती आल्यावर. खजूर वगैरे आहे ना, लाईट वेट फळं वगैरे टाकत जास्ती. मस्त आनंद. हे बघ तो श्रीवर्धन करता मनोरंजन. इकडं मागे दिसतोय आता एकदम दुकान. बॅटरी पूर्ण नसल्यामुळं आता जिथनं आम्ही चालू करता तिथं पोचलेलो आहे, जिथनं आम्ही ट्रेक चालू केलं होतं तिथं. आणि तिकडं आम्ही थोडं खाल्लं वगैरे, थोडं 15-20 मिनटं पडलो आणि 1:45 वाजता तिकडनं परत यायला चालू केलं. तर आत्ता वाजलेत 2 आणि मध्ये एक ग्रुप भेटला होता ना आपल्याला, जे की भीमाशंकरला चालले होते लोणावळ्यापासनं. तर त्यांचे इथे एक 5-10 मिनटं गेले असतील बोलण्यात. आणि हे बघा आम्ही इथनं ट्रेक चालू केलं होतं ॲक्च्युली, म्हणजे इथनं चालू झालो होतं आम्ही जायला. जाताना कोणी नव्हतं, आता बरेच जण आलेले तिकडं सॅटरडे. तर आपण भेटूयात पुढच्या ट्रेकला आता. आणि खाली वॉटरफॉल दाखवतो. वॉटरफॉल, चला वॉटरफॉल दाखवतो तुम्हाला. एवढं आपण सगळं फिरून आलेलो आहे आता. आणि हा शेवटचा पॉईंट होता जिथं की आत्ता पाणी कमी आहे, नाही तर भरपूर पाणी असतं इथं. आणि मागच्या साईडला तुम्ही बघू शकता की किती बाटल्या पडलेल्या आहेत. इकडे पण दाखव. अरे भरपूर कचरा झाला, बघू शकता तुम्ही. हे मुद्दाम शेवटी टाकतोय कारण कचरा आपणच करतो, तर ते करणं प्लीज टाळा जेवढं जमेल तेवढं. संपलं ना आपलं. चला आता घरी चाललो आम्ही. आपण भेटूयात पुढच्या ट्रेकला असंच एकदा नवीन ठिकाणी.